सहानुभूती. बिझनेसच्या जगात हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा एक मऊ, भावनिक गुण जो कठोर निर्णय घेताना फारसा उपयोगी पडत नाही. पण थांबा, खरं सांगू, हा आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आज आपण हेच बघणार आहोत की सहानुभूती म्हणजे फक्त चांगलं असणं नाहीये, तर ते एक जबरदस्त व्यावसायिक शस्त्र कसं आहे. तर मग बघूयात सामान्य समज आणि वास्तव यातला फरक. डावीकडे बघा, आपल्याला काय दिसतं? सहानुभूती म्हणजे एक सॉफ्ट स्किल किंवा फक्त चांगलं वागणं. पण उजवीकडे जे आहे ना, ते आहे खरं चित्र. सहानुभूती म्हणजे भावनिक होणं नाही, तर मानवी स्पष्टता मिळवणं. हे एक प्रॅक्टिकल स्किल आहे, ज्यामुळे आपल्याला इतरांवर प्रभाव टाकता येतो. चला तर मग सहानुभूती या शब्दाला एक नवीन, जास्त पॉवरफुल ओळख देऊया. ती फक्त एक सॉफ्ट स्किल नाही, तर ती आहे स्ट्रॅटेजिक क्लॅरिटी, म्हणजेच व्यूहात्मक स्पष्टता. हे वाक्य नीट लक्षात ठेवा, कारण आपलं सगळं विश्लेषण याच एका विचारावर आधारलेलं आहे. सहानुभूती ही मऊ शक्ती नाही, ती आहे लोकांबद्दलची स्पष्टता. आणि हीच स्पष्टता आहे जी एका सामान्य आणि एका यशस्वी लीडरमधला फरक ठरवते. मग ही मानवी स्पष्टता म्हणजे नक्की आहे तरी काय? जरा विचार करा. हे एक असं कौशल्य आहे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे आपल्याला अचूक ओळखता येतं. त्यांचे हेतू, त्यांचा संकोच, त्यांचा दृष्टिकोन, आणि हे सगळं ते काहीही न बोलता समजतं. ही आहे खरी ताकद. जेव्हा आपल्याकडे ही स्पष्टता येते तेव्हा काय होतं माहितीये? आपण फक्त वरवरचे शब्द नाही ऐकत, तर त्यामागचा खरा हेतू समजून घेतो. मीटिंगमध्ये एखादी व्यक्ती गप्प का बसलीये हे ती व्यक्ती काही बोलण्याआधीच आपल्याला कळायला लागतं. आपण एकाच वेळी अनेक बाजूंचा विचार करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःच्या भावनांच्या आहारी न जाता परिस्थिती हाताळू शकतो. ठीक आहे, ही संकल्पना ऐकायला तर खूप छान आहे. पण याचा व्यवसायात थेट फायदा काय? ही स्पष्टता आपल्यासाठी संधीची दारं कशी उघडते? चला आता तेच पाहूया. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, कारण हे व्यवसायाचं एक कटू पण 100% खरं सत्य आहे. लोक सर्वात पात्र व्यक्तीला कामावर ठेवत नाहीत. ते त्या व्यक्तीला कामावर ठेवतात ज्याच्यावर विश्वास ठेवणं त्यांना सर्वात सुरक्षित वाटतं. आपण कितीही नाही म्हटलं तरी नोकरी देणं किंवा पार्टनरशिप करणं हे निर्णय तर्कापेक्षा जास्त भावनिक असतात. आणि इथेच याच भावनिक समीकरणात सहानुभूती आपलं सगळ्यात मोठं शस्त्र ठरते. ती समोरच्या व्यक्तीच्या मनातला धोका कमी करते, मग तो नोकरी देणारा असो, बिझनेस पार्टनर असो किंवा आपला ग्राहक. त्यांना आपल्यासोबत काम करणं सुरक्षित वाटायला लागतं. विचार करा, जेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये सहानुभूती दिसते तेव्हा त्यांच्या मनात कोणते सिग्नल जातात? त्यांना वाटतं ही व्यक्ती लवकर शिकेल, या व्यक्तीला गोष्टींमधले बारकावे समजतात, यामुळे टीममधलं वातावरण चांगलं राहील, आणि ही व्यक्ती हटवादी नाही तर समजूतदार वाटते. आणि अनेकदा तुमची डिग्री किंवा अनुभवापेक्षा हेच सिग्नल जास्त महत्त्वाचे ठरतात. मग साहजिकच प्रश्न येतो की ही मानवी स्पष्टता आपण वाढवू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. आणि त्यासाठी एक खूप सोपी, रोजच्या जगण्यातली पद्धत आहे. उत्तर आहे या एका आकड्यात 20. ही संख्या लक्षात ठेवा, कारण ही आपल्या रोजच्या सरावाचा एक महत्त्वाचा भाग बनणार आहे. याला आपण म्हणूया 20 पानांचा नियम. नियम अगदी साधा आहे. स्टेप 1, रोज 20 ते 30 पानं एखादी चांगली कादंबरी किंवा आत्मचरित्र वाचा. स्टेप 2, वाचताना जेव्हा तुम्हाला एखाद्या पात्राची भावना किंवा त्याची अडचण ओळखीची वाटते तेव्हा थांबा. आणि स्टेप 3, स्वतःला शांतपणे एक प्रश्न विचारा, मी अशा स्वभावाच्या कोणाला ओळखतो? बस एवढंच. हा साधा सराव आपल्या मेंदूला माणसांचे स्वभाव ओळखायला शिकवतो. आणि याच सरावाला पुढे नेण्यासाठी खास मराठी भाषिक नेत्यांसाठी आम्ही काही निवडक पुस्तकांची एक स्ट्रॅटेजिक रीडिंग फ्रेमवर्क तयार केली आहे. ही पुस्तकं आपली मानवी स्पष्टता वाढवण्यासाठी एक प्रकारे तुमची जिम ठरू शकतात. चला तर या पुस्तकांवर एक नजर टाकूया. वपू काळ्यांचं वपुर्झा आपल्याला शब्दांमागचे न बोललेले अर्थ समजायला शिकवेल. शिवाजी सावंतांचं मृत्युंजय वाचून कळेल की नैतिक पेचप्रसंगात निष्ठा कशी जपायची. विश्वास पाटलांचं पानिपत आपल्याला प्रचंड दबावाखाली नेतृत्व करायला शिकवेल. दया पवारांचं बलुतं आपल्याला वेगवेगळ्या सामाजिक स्तरातल्या लोकांशी जोडेल. पुन्हा वपू काळ्यांचं पार्टनर लोकांच्या मनातले खरे हेतू ओळखायला मदत करेल. आणि विवा शिरवाडकरांचं नटसम्राट आपल्याला सामाजिक नात्यांमधली गुंतागुंत उलगडून दाखवेल. प्रत्येक पुस्तक एक नवीन दृष्टी देईल. तर मग ह्या रोजच्या सरावाचा, या वाचनाचा अंतिम परिणाम काय? तो लगेच दिसत नाही. सहानुभूतीची ताकद ही चक्रवाढ व्याजासारखी आहे, जी हळूहळू पण निश्चितपणे वाढत जाते. सहानुभूतीचा परिणाम लगेचच नाही दिसत.
ती एक आठवण पेरते जी काही महिन्यांनी किंवा कदाचित वर्षांनी आपल्यासाठी संधीचे दरवाजे उघडते. तर मग स्वतःला एक प्रश्न विचारा. आजच्या या सतत बदलणाऱ्या जगात लोक कोणत्या प्रकारच्या नेत्याच्या मागे चालतील? उत्तर अगदी स्पष्ट आहे. लोक अशा नेत्यांना निवडतील जे आपल्या टीमसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करतात, जे अहंकार न बाळगता गुंतागुंतीचे प्रश्न सोडवतात आणि जे आपली हुशारी आणि पात्रता माणुसकीसोबत वापरतात. आणि म्हणूनच आपण पुन्हा त्याच विचारावर येतो जिथून आपण सुरुवात केली होती. सहानुभूती म्हणजे मऊपणा नाही, ती आहे लोकांबद्दलची स्पष्टता. आणि लोकांनीच बनवलेल्या या जगात हीच स्पष्टता आपला सर्वात मोठा फायदा ठरते.